हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टदेवताय नमो नमः. शिवशरणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाच्या आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज सोमवार दिनांक 17 ऑगस्ट 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, आयन दक्षिण, ऋतू वर्षा, मास श्रावण, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो, आजची पंचमी तिथी आहे. सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटानंतर षष्ठी तिथीला सुरुवात होईल. वार सोमवार आहे. नक्षत्र मित्रांनो, चित्रा नक्षत्र आहे. उद्या पहाटे 4 वाजून 59 मिनिटानंतर स्वाती नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो, शुभ योग आहे. उद्या पहाटे 3 वाजून 29 मिनिटानंतर शुक्ल पक्षाला क्षमा करा, शुक्ल योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो, बालोकरण आहे. सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटानंतर कौलकरणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे 5 वाजून 21 मिनिटानंतर तैथिल करणाला सुरुवात होईल. मित्रांनो, रवी राश्यांतर होत आहे. रवी आपली राशी बदलत आहे. कर्क राशीतून तो सिंह राशीमध्ये प्रवेश करेल सकाळी 7 वाजून 58 मिनिटांनी. याचा पुण्यकाळ सूर्योदयापासून ते या वेळेपर्यंत, अर्थात सकाळी 7 वाजून 58 मिनिटांपर्यंत असणार आहे. यामध्ये आपण भगवान सूर्यदेवतेची धार्मिक सेवा करू शकता. सूर्याला अर्घ्य देणे गायत्री मंत्राने सूर्योदयी हे अत्यंत महत्वाचे आहे. त्यानंतर मंत्र जप म्हणा, दान धर्म म्हणा, हे आपण गोष्टी करू शकता मित्रांनो, जेणेकरून आपल्या नावे पुण्य जमा होईल. मित्रांनो, प्रमुख ग्रहांची राशीस्थिती पहाटे 5:30 वाजता अशी असणार आहे. सूर्य आणि गुरु कर्क राशीत असतील. चंद्र कन्या राशीत, शनी मीन राशीत असणार आहे. मित्रांनो, सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जवळच्या ज्योतिषाकडे जावे आणि आपल्या जन्मकुंडलीमध्ये शनी देवतेची पोझिशन तपासून पाहावी. ती जर अशुभ स्थितीत असेल तर नक्कीच आपल्याला शनी देवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे: सूर्योदय सकाळी 6 वाजून 22 मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी असणार आहे. मित्रांनो, गोचर ग्रहांची सद्यस्थिती जाणून घेऊया. वक्री ग्रहांमध्ये सध्या शनी ग्रह हा 26 जुलैपासून वक्री झालेला आहे. तर असा वक्री शनी आपल्याला काय फळ देईल गोचरीच्या हिशोबाने, ते देखील ज्योतिषी आपल्याला समजावून सांगतील. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पळी पाणी, थोड्या अक्षात एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. हर ओम शिव शिव शंभो राज्ञा प्रवर्तमानसत्य ब्रह्मणो द्वितीय परार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशील व्यावहारिक चांद्रमाने शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सरे दक्षिणायने वर्षा ऋतू श्रावण मासे शुक्ल पक्ष इंदू वासरी चित्रा नक्षत्र शुभ योगी बालव करणे पंचमी शुभतीत वीर गोत्रात उत्पन्न में कडाप्पा मोह पात दंत द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर पित्यर्थ विधिवत नित्यदेव पूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्मलाच्या तामणात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटांपर्यंत आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपा करून आपण वरील बदललेला पंचांगाचा आधार घ्यायचा आहे. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळ याप्रमाणे दिलेले आहेत. सर्वप्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिलेत दिनांक 18, 20, 22, 23, 26, 30, 31 सप्टेंबर दिनांक 4 आणि 5. डोहाळ जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 23 आणि 26. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 30 सप्टेंबर दिनांक 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 26, 27, 28, 31 सप्टेंबर दिनांक 7. गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 20, 23, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो. उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही. विवाह करण्यासाठी पौष मासाशिवाय मुहूर्त नाही. वास्तुशांती करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 20, 26 आणि 28 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त दिले दिनांक 24 आणि 29 सप्टेंबर दिनांक 2. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 17, 20, 28, 30 सप्टेंबर दिनांक 4 आणि 7. यामध्ये आपण महादेव व विष्णू किंवा यांच्या अवतारांची
मूर्तीची जी प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळात करा, घरी करा किंवा मंदिरामध्ये करा. पण दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला संबंधित देवतांचा अभिषेक घेणे क्रमप्राप्त ठरते. अन्यथा अशा प्राणप्रतिष्ठित मूर्ती देखील खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावे लागते मित्रांनो. मित्रांनो, वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते. कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्समध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहितास व पंचांगारका संपर्क साधावा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या अनुसार आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा, जेणेकरून आपल्या मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही आणि मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो. आणि असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त निर्माण करण्याचा प्रयत्न करू नका. कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो. मित्रांनो, आता पंचांगात इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी मित्रांनो सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटांपर्यंतच आहे, त्यानंतर नाही. जर आपल्याला काही शुभ मंगल कार्य करायचे असतील मुहूर्ताविनाचे, ते आपण या वेळेत करू शकता. दिनविशेषमध्ये नागपंचमी आहे मित्रांनो, श्रावण मासातली. हे महत्वाचा हा सण आहे नागदेवतांचा. तर आपल्याला हे नवनाग पूजन करायचे आहे. पण नवनागाचं ऐवजी आपल्याला शिवलिंगाला जो वेटोळ घालून नाग देवता असते शिवमंदिरामध्ये, जागृत शिवमंदिरामध्ये, त्याच ठिकाणी जाऊन आपल्याला ही पूजा अभिषेकयुक्त करायची आहे मित्रांनो. यावर आपल्याला रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे. तांदळाची शिवमूठ देखील आपल्याला व्हायची आहे मित्रांनो, माझ्या सवाष्ण माता भगिनी. यासाठी पण आपल्याला शिवलिंगावर रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे. नुसतेच जाऊन आपण शिवमूठ व्हायची नाही मित्रांनो. मनोकामना आपल्या पूर्ण होणार नाहीत हे लक्षात घ्या. हे दर सोमवारी आपल्याला शिवलिंगावर अर्पण करायची आहे. यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे छोटा, तो आपण पाहू शकतो शॉर्टमध्ये. पंचमी श्राद्धकामा या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी परलोकात निघून गेले असतील आपल्याला सोडून, तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे आहे. घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा, पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो. मित्रांनो, उद्या पहाटे 4 वाजून 59 मिनिटानंतर घबाड योगाला सुरुवात होत आहे. हा अत्यंत शुभ योग असून घबाडासारखे यश देणारा आहे. याची प्रचिती मात्र आपण घ्यावी मित्रांनो. अग्निपृथ्वीवारी सायंकाळी 5 वाजून 1 मिनिटांपर्यंत हजर आहे. त्यानंतर नाही. आपल्याला काही नव्याने होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर अवश्य सुरू करू शकता, पण पुढे जाऊन ते बंद पडू देऊ नका, अन्यथा आपल्याला दोष लागू शकतो. राहुकाळ सकाळी 7:30 ते 9 वाजेपर्यंत. या 1.5 तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांमध्ये अडथळे निर्माण करणार. तेव्हा आपण शक्यतो रेग्युलर जी कामे ती करा, महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगासंबंधीचा व्हिडिओ मी याच ठिकाणी संपत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्रपरिवार असं शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.